गिम्हवणेत बंद घर फोडून 4,85,000 रुपयांच्या दागिन्यांसह रोकड लंपास। गिम्हवणेमध्ये अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोइंडा तोडून सुमारे 4,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या काही दिवसात दापोली तालुक्यातील ही दुसरी मोठी चोरीची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गिम्हवणे भैरी मंदिर परिसरातील निसर्ग रेसिडेन्सीमध्ये रूम नंबर 203 मध्ये राहणारे फिर्यादी कमलाकर शांताराम मिरजळकर वय वर्ष 47 हे दिनांक 10 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत घर बंद करून बाहेर गेले होते। ही संधी साधून अज्ञात चोरट्याने दिनांक 10 एप्रिल ते 12 एप्रिलच्या दरम्यान मिरजळकर यांच्या घराला लक्ष्य केले। चोरांनी घराचा मुख्य दरवाजा, कडी, कोइंडा आणि कोणत्या तरी कठीण साधनाने तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर बेडरूममधील 2 लोखंडी कपाटांचे दरवाजे उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले 5.5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, 3 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या कुड्या, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि 15,000 रुपयांची रोकड असा एकूण 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या घटनेची माहिती फिर्यादी मिरजळकर यांनी दापोली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 305 अ, 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दापोली पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। मात्र भर वस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।